एका मोठ्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घेतलं पाहिजे असा मानणाऱ्यापैकी मी आहे। जेव्हा तुम्ही अल्पसंख्याचे जे काय महामंडळाचे अध्यक्ष असता तेव्हा खरं म्हटलं तर तुम्ही समाजाला, मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याक समाजाला एकत्र कसं करू शकता, प्रबोधन कसं करू शकता, हिंदू मुसलमान कसं करू शकत नाही ह्यावर खरं म्हटलं तर तुम्ही भूमिका मांडली पाहिजे। आता जी त्यांची भूमिका आहे ही खरं म्हटलं तर इस्लामला बदनाम करणारीच आहे अशी माझी भूमिका आहे। कारण का अशाच इको फ्रेंडली होळी करा, इको फ्रेंडली दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात। मग हिंदू समाज म्हणून आपल्या जे काही सणासुदी आहेत त्याचं फटाके वाजवण्याचं एक वेगळं महत्व आहे, रंग उडवणाऱ्या रंगपंचमीचे एक वेगळं महत्व आहे। त्या सगळ्याला बाजूला ठेवून इको फ्रेंडली ड्राय होळी काय, फटाके न वाजवण्याची भूमिका हिंदू समाज घेतोच ना तेव्हा आम्ही असं दुसऱ्या धर्माला नावं ठेवत बसत नाही, तेव्हा अशी जोर जबरदस्ती करत बसत नाही, तेव्हा हिंदू समाज कोणाला आपला धाक दाखवत नाही की हम लोग तो भी बकरा काटेंगे ही, असं आम्ही बोलत नाही। हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा असे कोणीही पर्यावरणाच्या निमित्ताने आवाहन करतात तेव्हा आमच्या धर्मामध्ये रंगपंचमीला, आमच्या धर्मामध्ये फटाके फोडण्याला कितीही महत्व असला तरी हिंदू समाज त्याचं पालन करतो। माझं म्हणणं आहे की तोच विचार मुसलमान समाजाने करावा, एवढी माझी स्पष्ट भूमिका, आमची सल्ला होता तो की जसं हिंदू समाज सगळ्यांचा ऐकतो, पर्यावरणवाद्यांचा ऐकतो, फटाके वाजवत नाही, रंगपंचमी खेळत नाही, तसंच अन्य मुस्लिम धर्माने अगर इको फ्रेंडली बकरी ईद केली तर त्याच्यामध्ये वाईट काय? उलट चांगलाच सल्ला आहे हा। याच्यामध्ये हिंदू मुसलमान कसं होतं हे त्यांनी दाखवावं। उलट जे काही तुम्ही विरोध करताय, इको फ्रेंडली जे सल्ले देताय, त्यांना जे काही तुम्ही नावं आणि शिव्या देताय, हिंदू मुसलमान जे करतायत ना, तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने इस्लामच्या बाबतीमध्ये अजून गैरसमज पसरवताय की कोण अगर चांगला सल्ला देत असेल तर ते इस्लाम मध्ये मान्य नाही, हे त्यांच्यासारखे लोक बाहेर येऊन दाखवत आहेत। इको फ्रेंडली बकरी ईदचा पर्याय, जसं आम्ही इको फ्रेंडली होली हिंदू धर्म करतात, इको फ्रेंडली दिवाळी करतात, तसं इको फ्रेंडली बकरी ईद करण्यामध्ये काही चुकीचं नाही।